नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्हिजिट करूया पिंपळ या चित्रपटाबद्दल। हा चित्रपट तुम्ही Amazon प्राइमवर पाहू शकता। या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत दिलीप प्रभावळकर, प्रिया बापट, किशोर कदम, आलोक राजवाडे आणि सखी गोखले। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत गजेंद्र अहिरे। तर पहिले बोलूया स्टोरीबद्दल। एक आजोबा आहेत अरविंद म्हणून, ते एका सोसायटीमध्ये एकटेच राहत आहेत। त्यांची मुलं देशाबाहेर राहतात आणि ते तिकडे स्थायिक झालेले आहेत। अरविंद यांच्या पत्नीचं सुद्धा निधन झालंय। मग रोजचा दिनक्रम त्यांचा ठरलेला असतो। सकाळी उठायचं, डॉक्टरसोबत जॉगिंगला जायचं, तोपर्यंत नोकर येऊन त्यांच्यासाठी जेवण बनवणार। मग पूर्ण दिवस घरात एकटेपणात काढायचा। त्यात त्यांच्या नातवंडांसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद करायचा आणि औषधांवर दिवस ढकलायचे, बस इतकंच। तर अशा एकट्या माणसाचं आयुष्य म्हातारपणी कसं असतं, त्याचं जग, त्याच्या भोवती फिरणाऱ्या गोष्टी बघायच्या असतील तर तुम्हाला हा चित्रपट बघावा लागेल। आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल। यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट। पहिले बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्सबद्दल। हा चित्रपट असंख्य म्हातारपणी एकट्या पडलेल्या लोकांच्या व्यथा मांडतो। एक एक दिवस काढणे हे किती रटाळ आणि कंटाळवाणं आहे याची जाणीव आपल्याला करून देतो। त्यात आयुष्य हे औषधांवर चाललेलं आहे। नेहमी गोष्टी कंट्रोल कराव्या लागतात, मनसोक्त खाता येत नाही, काही करता येत नाही। त्यात आपलं कोणी पार्टनर नाही, कोणाची साथ नाही, मुलं आणि नातवंड यांच्याशी फक्त व्हर्च्युअली भेटता येतं। हे सगळं व्यतीत करणार आहे याची जाणीव हा चित्रपट आपल्याला करून देतो। या चित्रपटातील सीन बघताना आपल्याला पण जीवन किती हळू चाललंय याचा भास होतो। असं जीवन कोणाच्या वाट्याला येऊ नये असं आपल्याला वाटतं। काही सीन्स तर काळजाचा ठोका चुकवतात, जसं की खूप वेळ झाला अरविंद दरवाजा उघडत नाही म्हणून फायर ब्रिगेडला बोलवावं लागतं। त्यानंतर म्हातारपण, मुलं अमेरिकेत, घरात एकटा माणूस आहे, जगण्याचा कंटाळा त्यांना आलाय, कोणी सोबती वाटत नाही। त्यात अंघोळीचा सीन आणि फक्त 2 सेकंदासाठी फरशीवरून पाय घसरतो। त्यात पटकन थरथरत हात रॉडला पकडून तो माणूस सावरतो आणि त्या 5 सेकंदासाठी शांततेत त्यांच्या मृत्यू डोळ्यासमोरून जातो। हा सीन तर काळजाचा ठोका चुकवतो। हा चित्रपट वयोवृद्ध लोकांच्या मनातलं मांडतो आणि याचं श्रेय दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना जातं। अरविंद व्हर्च्युअली कसं नातवंडांसोबत कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांना गोष्टी सांगत असतात, कधी कधी तर वीज जाते। त्यांचा वाढदिवस सुद्धा व्हर्च्युअली साजरा केला जातो आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसायला जरी बऱ्या वाटत असल्या, परंतु त्यामागे किती त्यांना वेदना होत असतील हे आपण फील करू शकतो। अभिनयाच्या बाबतीत तर चित्रपट अव्वल आहे। दिलीप प्रभावळकर यांनी काय काम केलं आहे, आपण स्वतःहून फील करू शकतो की त्यांना कसं वाटत असेल। प्रिया बापट यांनी सुद्धा चांगली साथ दिली आहे। सिनेमॅटोग्राफी पण सुंदर आहे। शेवटचा किल्ल्यावरचा सीन तर सुंदर वाटतो। निगेटिव्ह पॉईंट बद्दल बोलायचं तर शेवट थोडा पटत नाही, कथेला अर्ध्यातच सोडलं आहे असं आपल्याला वाटतं। फ्लॅशबॅकमध्ये त्यांचा भूतकाळ हा एक क्षण पुरताच दाखवला आहे। पूर्ण सीन, त्यांची स्टोरी अजून प्रॉपर फ्लॅशबॅक दाखवला असता तर अजून चांगलं वाटलं असतं। बाकी निगेटिव्ह असं ह्या चित्रपटात काही नाही। तर हा होता रिव्ह्यू पिंपळ या चित्रपटाचा। हा चित्रपट थोडा स्लो आहे पण हार्ड हिटिंग आहे। तर या बघा तितकंच, भेटू पुढच्या बघा। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।